नमस्कार. आज आपण बनवतोय कैरीचं पन्ह. तर त्याच्यासाठी काय काय लागते बघा. दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या 1 वाटी साखर आहे, मिरी पावडर आहे, काळी मिरी पावडर, आणि हे 2 प्रकारचं मीठ आहे. एक सौंदव मीठ आहे आणि एक साधं मीठ आहे आपलं. तर त्याच्यासाठी काय करायचं, आधी ह्या कैऱ्यांची साल काढून घ्यायची अशी. हा हिरवा भाग कैरीचा काढून टाकायचा आणि याच्या फोडी करायच्या. ह्या दोन्ही कैऱ्यांच्या असे साल काढून झाली कैरीच्या फोडी करायच्या. ह्या फोडी आता तयार झालेल्या आहेत, कापून घेतलेल्या आहेत. तर एका भांड्यात घेऊया आपण त्याला, त्या फोडींना अशा काढून त्या कुकरला 1-2 शिट्ट्या होईस्तोपर्यंत शिजून द्यायच्यात. या एका भांड्यात काढून घेतल्यात. तर याच्यात थोडं पाणी घालायचे. कैऱ्या बुडेन इतपत पाणी घातलेले आहे ते मी. आता कुकरमध्ये ठेवायचे त्या. आता कुकरमध्ये 1 ग्लास पाणी ओतते मी आणि कुकर चालू करते. त्या कुकरमध्ये ठेवायच्या आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि याच्या 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या. मग त्या चांगल्या मऊ शिजून येतील. तर हा कैरीचा गर आपला शिजलेला आहे, आता चांगला मऊ झालेला आहे. पण याला आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊ. तर त्याच्या आधी जरा थंड होऊन द्यायचा याला आणि मग मिक्सरमध्ये टाकायचं. आता हा कैरीचा गर थंड झालेला आहे. आपण तो एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया. आता हा 1 वाटी गर आहे, तर त्याला 1 वाटीच, हा 1 वाटी गर, तर हा 1 वाटीच साखर टाकायची. मीठ टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं जरा एकदा. आता हा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. असं साखर पण त्याच्यात बारीक होते आणि गर पण बारीक होतो, एकदम मऊ होतो ते सगळं. तर आपण हा काढून घेऊया एका वाटीत. तर काय करायचं, हा गर काढून घेतलेला आहे आपण. हे थंड पाणी घ्यायचं. आता हे आपल्याला 2 ग्लास सरबत करायचं आहे ना, तर 2 ग्लास पाणी घ्यायचं. हे तांब्यात ओतून घेते मी हे 2 ग्लास पाणी. आणि हा चमच्यावरून एका ग्लासाला 3 चमचे टाकायचे. हे 3 किंवा 4. 2, 3, आणि हे मिक्स करून घ्यायचं. हे चमच्याने मिक्स होतच, तरी पण हे असं खालीवर करायचं. जरा दुसरं एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यात असं 1-2 वेळा केलं का तो पूर्ण मिक्स होऊन जाईल. आता हा मिक्स झालेला आहे. आपण ग्लासात काढूया याला. हे आपण सरबत बनवून झालं ना, उरलं ना, तर हा फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो. फ्रीजमध्ये ठेवायचं स्टोर करून. हे कैरीचं पण आता तयार झालेलं आहे. तर बघा, तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडलं तर आम्हाला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.